जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्या लागल्या जरी आत्ता असल्या तरी देखील माझ्यासारखा कार्यकर्ता या जिल्हा परिषद गटातनं ज्यावेळेस 2017 साली पहिल्यांदा निवडून गेला त्या दिवसापासनं आज 2026 पर्यंत म्हणजे 9 वर्ष सातत्याने मी या जिल्हा परिषद गटातनं मी फिरतोय, लोकांची कामं करतोय, लोकांच्या उपयोगी पडतोय. आणि त्यामुळे ठीक आहे, निवडणुका लागल्या का प्रचाराचा भाग असतो, ती प्रचारांना राबवावी लागते आणि तो प्रचार करावा लागतो. त्या पद्धतीने तो चालू आहे सध्या. तुम्ही जे म्हणताय ती मी मुलाखत एक बघितली. 2017 साली मी पहिल्यांदा या भागातनं निवडून गेलो. त्याच्यानंतर मी जिल्ह्याचा विरोधी पक्ष नेता झालो, मी जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य झालो, मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष देखील झालो. आणि ही जी काय मला संधी मिळाली, जी काय मला पदं मिळत गेली, त्याच्या माध्यमातून मी केलेल्या कामांचं मी एक पुस्तिका देखील छापलेली आहे. पुस्तिका देखील छापली आणि ती जवळजवळ 23 कोटीची विकास कामं, आणि त्या पुस्तकाचं नाव मी दिलं संधीचं सोनं. आणि म्हणून मी केलेली कामं ही जनतेकडे मी माझ्या पुस्तकाच्या रूपाने मी कधीच पोच केलेली आहेत. विरोधक काय बोलले किंवा विरोधकांनी सांगितलं म्हणून कामं झाली ना, अशातला काय भाग होत नाही. मुळामध्ये मी ती पूर्ण मुलाखत बघितली. त्या मुलाखतीमध्ये मी कामं केली नाहीत असे सातत्याने चार टकली जी कोण आहेत ती सारखी बोलतायत, परंतु आम्ही काय केलं, आम्ही एखादं काम कसं केलं हे ते सांगू शकत नाहीत. मी माझी 4 उदाहरणं देऊ शकतो ना. 2017 साली मी निवडून येऊ नये म्हणून धोपावे गावाची पाणी योजना विद्यमान सरकारने अडवून ठेवली का तर गाव मला मतदान करेल. पण मी जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यावरती 5.6 कोटीची धोपाव्याची नळ पाणी योजना मीच केली किंवा आमदार भास्कर जाधव साहेबांनीच केली. पांढारेतर्फे हवेली आडी गिजेवाडी त्या हा जो रस्ता आहे त्याला रस्ता नव्हता कित्येक वर्ष. तो रस्ता करण्याचं काम त्याला आता मंजुरी वगैरे आले, टेंडर वगैरे झाले, त्याला 4 कोटी रुपये मंजूर करून देण्याचं काम हे आमदार भास्कर जाधव साहेबांनीच त्या ठिकाणी केलं. तळवलीमधली PHC असेल ती 5.5-6 कोटीची PHC ही मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यावरती ती मागणी करून आणि त्याचा पाठपुरावा करून ही माझ्याच कारकिर्दीमध्ये ती PHC पूर्ण झाली. अशी असंख्य गावं मी सांगू शकतो. सिद्धेश्वर धरणावरती बंधारा असेल, नाहीतर अनेक रस्ते असतील, पाखाड्या असतील, पाणी असतील. मी जे संधीचं सोनं पुस्तक छापलंय ते मी तुमच्याकडे पत्रकार म्हणून देतो. माझे जे विरोधक आहेत त्यांना जर का लिहिता वाचता येत असेल तर जरूर त्यांना वाचायला ते सांगा, म्हणजे त्यातनं कळेल या जिल्हा परिषद गटामध्ये 9 नाही 7 नाही तर फक्त 5 वर्षामध्ये मी केलेला विकास त्या पुस्तकामध्ये आहेत. पुढच्या 4 वर्षाचा मला उल्लेख करायची आता काही गरज नाही. हे फक्त राजकीय स्टेटमेंट आहे, त्याच्याकडे फार काही गांभीर्याने बघण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गरज नाही. पण मी काय ऑब्जेक्शन घेतलं हे पण तुमच्या माध्यमातून कधीतरी गेलं पाहिजे. मी आजपर्यंत या गोष्टीची चर्चा जाणून बुजून केली नव्हती की ठीक आहे तो तिथला पार्ट होता, तो तिथेच संपला असेल तर तो विषय आपण सोडून दिला पाहिजे होता. परंतु जर त्यांना राजकीय भांडवल करायचं असेल तर मला आता तुमच्यासमोर सत्य परिस्थिती ठेवावी लागेल. मुळामध्ये मी त्यांच्यावर ऑब्जेक्शन काय घेतलं, त्यांना एकटा आयत्या वेळेला बिचाऱ्यांना आयात करून त्यांना भाजपमधनं मित्र पक्षाकडनं इकडे शिंदे गटात बिचाऱ्यांना यावं लागलं आणि इथं त्यांना धडपडून ती उमेदवारी मिळवावी लागली. त्यामुळे त्यांना वेळ भेटला नाही पुरेसा. जी काय अमाप संपत्ती त्यांनी गोळा करून ठेवलेली आहे, कुठे कुठे काय काय ते त्यांना माहीत नाही, ते त्यांना सगळं लिहायचा वेळ तेवढीशा फॉर्ममध्ये भेटला नाही. आणि म्हणून त्यांनी मग ते लिहित असताना ढोबळ आकडे टाकले. मुळामध्ये फॉर्ममध्ये काय दिलेलं असतं, विहित नमुन्यामध्ये तुम्ही तुमची माहिती दिली पाहिजे हे त्याच्यामध्ये स्पष्ट असतं. विहित नमुन्यामध्ये जर विहित नमुना हा शब्द वापरला गेला आहे, ढोबळ हा जर शब्द नाही वापरला गेलाय तर सगळं विहित नमुन्यामध्येच असायला पाहिजे होतं. विहित नमुन्यात. विहित नमुना म्हणजे काय, उदाहरणार्थ एखादी स्थावर मालमत्तेची जर का तुम्हाला माहिती द्यायची असेल, जागेची जर का माहिती द्यायची असेल तर जागा कधी घेतली, ती किती तारखेला घेतली, त्यावेळेस तिचं किती बाजार मूल्य होतं, त्याचा खरेदी खताचा नंबर काय आहे आणि त्याची सध्याची बाजार म्हणजे मूल्य काय आहे, हे सगळी माहिती द्यावी लागते. जाऊन आजही त्यांचे जाऊन ॲफिडेव्हिट बघा. त्या ॲफिडेव्हिटमध्ये 5 कोटी 4 कोटी 3 कोटी हे असे नुसते आकडे टाकलेले आहेत. जर का तिथं ढोबळ न म्हणता विहित नमुन्यात म्हटलंय तर ती माहिती विहित नमुन्यात असायला पाहिजे होती. आणि हेच माझं ऑब्जेक्शन होतं.
जर का त्यांनी 4 पैकी 5 जागा दाखवल्यात, हे आपल्या 5 पैकी 4 जागा दाखवल्यात, हे ज्यावेळेस दाखवतील त्यावेळेस लक्षात येईल 1 जागा दाखवली नाही. तुम्ही दाखवलीच नाही तर ऑब्जेक्शन काय घेणार? आणि म्हणून माझा हेच ऑब्जेक्शन होती की परिपूर्ण माहिती नाहीये. आणि मी माझ्या जागेवर बरोबर होतो. माझ्या जागेवर मी बरोबर होतो. दुसरं माझं ऑब्जेक्शन होतं की त्यांनी काही केसचे डिटेल्स लपवले आहेत. मुळामध्ये त्याच्या केसच्या डिटेल्सचा मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही, पण त्यांनी ज्या केसच्या डिटेल्स ह्या टाकल्या होत्या त्याचे सेक्शन्स त्यांनाही पाठ नसतील, पण मी तोंडपाठ तिथं सांगितले. तोंडपाठ सांगितलं तुम्हाला. त्यावेळेसचे आरो आणि विद्यमान तहसीलदार आपले त्यांनी जर का ती व्हिडिओ दिली तर घ्या तुम्ही, तुमच्या ते लक्षात येईल. परंतु मी सगळ्या डिटेल्स दिल्या. जर विक्रांत जाधव चुकीचा होता, विक्रांत जाधव जर बरोबर नव्हता आणि त्यांनी जर का आक्षेप घेताना नावालाच फक्त आक्षेप घेतला होता, तर मला असं वाटतं संतोषजी जैतापकरांना 8-8 वकील हे तिथं आणून बसवायची गरज नव्हती. आणि स्वतः गपचूप एका कोपऱ्यामध्ये बसून राहून काय चाललंय हे बघण्यापलीकडे, हताश होऊन बघण्यापलीकडे त्यांच्याकडे पर्याय उरला नव्हता. जर तुमची सत्याची बाजू होती ना, तर ती बाजू तुम्ही मांडायला पाहिजे होती, जशी विक्रांत जाधवनी त्यावेळेस खुलेआमपणे सर्वांसमोर मांडली, तुमच्या सगळ्या वकिलांसमोर मांडली. आणि त्यामुळे तो विषय मी तिथंच सोडून दिला होता. परंतु ह्यांना धन्यवादच दिले पाहिजेत की यांनी हा विषय चघळून आज जनतेसमोर मला मांडायची संधी दिली. त्यांच्या टीकेवरती मी फार काही बोलावं असं काही नाहीये, परंतु त्याकरता कुटुंब जवळ असावं लागतं. कुटुंबाचं प्रेम कुटुंबातल्या सदस्यांवरती असावं लागतं. ते सुदैवाने कमवण्यामध्ये, टिकवण्यामध्ये ते माझ्या वाटेला आलंय. आणि त्याच्यामुळे होय, माझं कुटुंब संपूर्ण माझ्या पाठीशी उभं आहे. ते माझ्या पाठीशी उभं राहिलं आणि म्हणूनच ते आज मैदानात उतरलंय. हे विश्वासाने उतरलंय. त्यामुळे कुटुंब टिकवायला लागतं, तर कुटुंब पाठीशी उभं राहतं. त्यामुळे बोलायची गरज नाही. डॉक्टर विनय नातूंचे वडीलही आमदार होते. त्यानंतर डॉक्टर विनय नातूही आमदार झाले. त्याच भारतीय जनता पार्टीच्या पक्षातनं ते आले. त्यांचे अमितजी शहा, ते अमितजी शहा देखील केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचा मुलगा जय शहा हे ICCचे चेअरमन आहेत, BCCIचे सेक्रेटरी का अध्यक्ष होते. स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, ती घाणेरडी सवय त्यांच्या जुन्या पक्षातनं ते इकडे घेऊन आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ती लवकर ती सवय जाणार नाही. त्याच्यामुळेच ते अशा प्रकारच्या टीका टिप्पणी करतायत. त्यांच्या पक्षातले किती लोक आज जी मुलं पण आहेत, त्यांची मुलं झाली, त्यांची मुलं झाली, अशी त्यांच्या पक्षातही कितीतरी जण आहेत. आज अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेसमधनं त्यांच्याकडे गेले. त्यांचे वडील राज्याचे मुख्यमंत्री होते, ते स्वतः मुख्यमंत्री होती. त्यांच्या मुलीला त्यांनी आता दिलं, म्हणजे आजोबा झाले, मुलगा झाला आणि नातू झाला. मग तुमच्याकडे चालतं तर मग आमच्याकडे का नाही चालत? बरं, आमच्याकडे चालते असं मी म्हणत नाहीये, परंतु दुसऱ्यावरती टीका करत असताना जरा स्वतःच्या घरामध्ये झाकून वाकून त्यांनी बघावं आणि मग दुसऱ्यावर टीका त्यांनी करावी. मी त्यांचे मुलाखत फॉर्म भरला तेव्हा बघितली होती की गॉगर माझं होम पिच आहे, मी कुठेही उभा राहू शकतो वगैरे. तर मुळामध्ये ही तळी, ही जागा तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे, ही OBC पुरुष म्हणूनच हे इथं आरक्षण पडलं होतं. ते ज्या पक्षामध्ये त्या पक्षाकडेच ही जागा आहे, परंतु कदाचित त्या पक्षाला हे उमेदवार योग्य वाटले नसतील आणि म्हणून त्यांना त्या पक्षामध्ये ती संधी मिळाली नसेल. त्यांनाही माहिती असेल की हे उमेदवार देऊन फायदा होणार नाही आणि म्हणून कदाचित त्यांना तिथून जागा मिळाली नाही. आणि मग शेवटी काहीतरी धडपड करायला पाहिजे म्हणून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असेल. महेशजी नाटेकर काय बोलले हे आज सभा लाईव्ह नसल्यामुळे मी ऐकलं नाही, परंतु आपला जो प्रश्न आहे तो मी, शेवटी तुम्ही तिथं होतात किंवा असाल म्हणून तुम्ही हे सांगत असाल. मला असं वाटतं ही जी पडव्याचा रस्ता आहे, हा पडव्याचा रस्ता करणारे हे आमदार भास्करराव जाधव साहेबच आहेत. ज्या वेळेस एखाद्या आंब्याच्या झाडाची फांदी जरी तुटली तरी डोकी फुटत होती, तरी त्यावेळेस कोणाचाही विरोधाला न जुमानता आमदार भास्करराव जाधव साहेबांनी हा पाडव्याचा रस्ता त्यावेळेस या सर्वांना करून दिलेला आहे. असे अनेक रस्ते मी सांगू शकतो जे आमदार भास्करराव जाधव साहेबांनी जनतेसाठी खुले केलेत, जे ह्याच लोकांनी कधीतरी अडवलेले होते, ह्याच लोकांनी. पण तो विषय जाऊ दे, ते काय म्हणतात त्यापेक्षा मला आता तुमच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायचा आहे. 8 महिने झाले, 7-8 महिने झाले त्याच पडव्यातली रस्त्याकरता अडवलेलं आपण जो म्हणता, त्या मंडळींनी पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत जाऊन पक्षप्रवेश केला. तर नंतर याच महेशजी नाटेकरांनी इथे आपल्या इथे वेळणेश्वर इथे पक्षप्रवेश केला. त्यावेळेस पालकमंत्र्यांनी सांगितलेलं मी 8 दिवसात हे खड्डे भरून देतो वगैरे, काय असेल ते मोकळं करून देतो. काय झालं पुढं? 8 दिवसाचे 8 महिने झाले, का करू शकले नाहीत ते? त्यामुळे त्यांनी पहिलं
स्वतःच्या पालकमंत्र्यांना किंवा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपण त्या लोकांना शब्द दिला होता त्याचं काय झालं. नंतर भास्कर जाधव साहेबांवरती त्यांनी टीका करावी. तुम्हाला एक गंमत सांगतो. मी आजही विश्वास ठेवतो की ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस भाषणं ठोकण्यापेक्षा आपण जाऊन बैठकीवर बसलं पाहिजे. माझे प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत त्यांनी 1-2च बैठका ते करू शकलेत, कारण त्यांना माहिती सांगण्यासारखं समोर काही नाहीये. आणि एक अशीही घटना घडली की त्यांनी बैठकीवरती माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी त्यांनी काहीतरी बोलले आणि त्यावेळेस तिथल्या जनतेला सांगायला लागलं, तुम्ही तुमचा प्रचाराला आलाय, तुमचा प्रचार करा आणि इथनं पुढे व्हा. आमच्या दादांबद्दल तुम्ही बोलू नका हे सांगायची वेळ जनतेला त्यांच्यावरती आली आणि तिथनं त्यांना शेवटी पळ काढावा लागला. पण माझं असं आहे की मी लोकांच्यात जाऊन आजही बैठकीवरच बसतो. भाषणं ठोकण्यापेक्षा लोकांची जाऊन मनं आपण बघितली पाहिजेत. आज गेले 15-16 दिवस निवडणुका लागल्यापासून मी सातत्याने सगळ्या वाड्या वस्त्यांवरती गावागावात जाऊन बसतोय. मी जिथं जिथं जाऊन म्हणून बसलो तिथं तिथं लोकांनी सांगितलं, पहिलं तुम्ही यायचातच, त्यामुळे आज पण त्याप्रमाणे तुम्ही आलायत. मी म्हणायचो तुम्ही सांगा तुमची काय विकासाची कामं राहिली आहेत का काय. लोक प्रेमाने आणि आदराने मला सांगतायत की यापूर्वी पण विकासाची कामं तुम्हीच केलायत आणि उद्या निवडून आल्यावरती पण तुम्हीच कराल. त्यामुळे आत्ता आम्ही निवडणुकीच्या तोंडावर तुमच्याकडे काहीतरी मागावं अशी ही वेळ नाही, कारण तुम्ही द्याल ह्याची आम्हाला खात्री आहे. आणि त्यामुळे तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा, तुम्हाला जे म्हणायचंय ते म्हणा आणि निश्चिंत जा, निवांत जा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. हे लोकांचे आपण केलेल्या कामाची ही खऱ्या अर्थाने पोचपावती आहे. विशेष असे आपण काही विषय इथं प्रलंबित नाही ठेवलेले, काही विशेष प्रलंबित नाही ठेवलेत. माझं पुस्तक मी बोलल्याप्रमाणे संधीचं सोनं जे छापलं, असं एक गाव नाही की जिथं विक्रांत जाधवच्या विकासाच्या रूपाने तिथं कामं पोचलेली नाहीत. मग ते रस्ते असू देत, पाणी असू देत, पाकाडी असू देत, बंधारे असू देत, मच्छी ओटे असू देत, शाळा असू देत, नाहीतर सभागृह असू देत, नाहीतर शाळेने दिलेले कम्प्युटर असू देत, असे वेगवेगळ्या असंख्य गोष्टीच्या रूपातनं मी आज या मतदारसंघातल्या घराघरात मी गावागावात पोचलेलो आहे. जितकी योजनांची माहिती एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला माहिती आहे ती कदाचितच आता या भागामध्ये कोणाला माहीत असेल आणि त्यामुळे विशेष असे प्रश्न समोर आलेले नाहीत. आज माझ्यावर टीका टिप्पणी केली जाते की तुम्ही काय केलं, तुम्ही काहीच केलं नाही. परंतु आज ज्या ज्या रस्त्यावरनं जात आहेत ना त्यातले बहुतांश रस्ते एक तर आमदार भास्कर जाधव साहेबांनी केलेत, नाहीतर विक्रांत जाधवनी केलेले आहेत, दुसरं तिसरं ते कोणी केलेलं नाही. आज तुम्हाला एकच सांगतो की निवडणूक आहे म्हणून सांगत नाही, पण मी इतर वेळेस देखील एखाद्याला जर हॉस्पिटलमध्ये कुठे मदत पाहिजे असेल तरी देखील लोक मला आदराने आणि अपेक्षेने फोन करतात की इथं काहीतरी आपल्याला मदत भेटेल. एखाद्याला कॉलेजला ऍडमिशन पाहिजे असेल तरी लोक मला फोन करतात. एखादा रोजगार पाहिजे असेल तरी लोक मला फोन करतात. मी रोजगाराचं पण त्याच्यामध्ये बघितलं. रोजगाराचं यांच्याच पालकमंत्र्यांनी सांगितलं की बाबा आम्ही इथली MIDC रद्द केली आणि हे लोकांना रोजगार द्यायला निघालेत. म्हणजे यांचेच पालकमंत्री एकीकडे MIDC इथं आणलेली रद्द करतात आणि हे म्हणतात आम्ही लोकांना रोजगार देऊ. ही सगळी चेष्टा आहे. वास्तविक मी या गोष्टींवरती फार बोललं नाही पाहिजे, ही सगळी चेष्टा आहे. आणि म्हणून नोकरी महोत्सव सारखे कार्यक्रम करून आपण अनेकांना नोकऱ्या लावल्या. आजही एखाद्याला नोकरी पाहिजे असेल तर तो मला फोन करतात की बाबा अशी अडचण आहे, नोकरी पाहिजे. एखाद्याला एखादा दाखला पाहिजे असेल तरी मला फोन येतो, रेशन कार्डसाठी मला फोन येतो, एखाद्या ठिकाणी लाईट गेली तरी मला फोन येतो. अपेक्षेने येतो, विश्वासाने येतो. इथं केलेला फोन वाया जाणार नाही. परवाचीच घटना सांगतो. तळीतली एसटी, आपली डेपोतली एसटी जी रेल्वे स्टेशनला चिपळूणच्या जाते ती 12 वाजता सुटायची, 12:30 वाजले तरी सुटली नव्हती. मला एका आमच्या गृहस्थाचा, आपल्या ग्रामस्थाचा फोन आला. मला म्हटले आमची तिकीट साहेब फुकट जातील, काहीतरी करा आणि एसटी सोडायला सांगा. आपण ताबडतोब डेपो मॅनेजरना फोन केला आणि ती एसटी सोडायला लावली. ती एसटी सुटली. त्यांचा फोन आला, साहेब आमची एसटी सुटली, धन्यवाद. इतकं विश्वास, इतकं प्रेम हे मी या जनतेचं कमवलेलं आहे आणि म्हणून जनता माझ्या पाठीशी उभी राहील. हीच सेवा करण्याची संधी मला द्या. मला या भागामध्ये 15 दिवस येऊन घाऊन घर घ्यायची गरज नाही. निवडणुकीपुरती येऊन मला इथं 15 दिवस कुठेतरी घर भाड्याने घ्यायची गरज नाही. आणि फक्त 15 दिवसाच कदाचित काही लोकांनी घेतलेलं आहे घर, कारण 15 दिवसानंतर तुम कोण और मैं कोण ही अशी परिस्थिती येणार आहे त्यांच्यासाठी. परंतु आज जर तुम्ही पत्रकार म्हणून या जिल्हा परिषद गटातल्या कुठल्याही घरात जर का गेलात
तर प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये विक्रांत जाधवचं एक आदराचं स्थान आणि एक घर त्यांनी तयार केलेलं आहे, प्रेमाचं घर तयार केलेलं आहे. त्यामुळे मला इतरांसारखे इथे येऊन भाड्याने घर घ्यायची गरज नाही. आणि म्हणून त्यावेळेस देखील जनतेने याच विश्वासाने मी जिल्हा परिषदेला पुन्हा एकदा आपल्या जनसेवेसाठी म्हणून उभा आहे. ती जनसेवा पुढे नेण्याकरता माझा हा वारसा वसा हा मला माझ्या वडिलांकडनं आमदार भास्करराव जाधव साहेबांकडनं आला. त्यांनी ज्या पद्धतीने 2009 साली या भागामध्ये आल्यापासून लोकांची सेवा केली, त्याच मी 2 पावलं पुढे जाऊन मी लोकांना मदत केली, लोकांची सेवा केली, लोकांची विकास कामं केली आणि लोकांची मनं जिंकली. कोणाला अडवून, कोणाला त्रास देऊन, कोणाचा रस्ता अडवून, कोणाची विहीर अडवून, कोणाचं पाणी अडवून नाही केलं. अशी अनेक उदाहरणं सांगतो. काही लोक सरपंच राहिली, परंतु लोक आपल्या हातातनं जातील, वाडी आपल्या हातातनं जाईल म्हणून काही लोकांनी आपल्या घराकडे जाणारा रस्ता पण आजपर्यंत केलेला नाही डांबरी. तो आजही तसाच ठेवला. 1-2 उदाहरणं देतो खासगीत, तुम्हाला जाऊन चेक करा, काय तर रिपोर्ट करा त्याच्यावरती. परंतु तसं मी काही केलेलं नाही. प्रेमाने लोक आज त्या ठिकाणी पाठीशी उभी राहिलेत आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या विश्वासावरती इथे उभा आहे. ही सेवा पुढे नेण्यासाठी, अधिक काम करण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी मतांच्या रूपाने मला पाठबळ द्या. त्याचबरोबर 49 अंजनवेल जिल्हा पंचायत समिती गणातून प्राजक्ताताई जांभारकर त्या देखील एक सर्वसामान्य घरातनं महिला भगिनी माझी उभी आहे. अतिशय वेलदूर सारख्या सेन्सिटिव्ह ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि उत्तम कामगिरी 2 टर्म त्या करतायत आणि म्हणून त्यांना देखील आपण निवडून द्या. त्याचबरोबर 50 अजगोली पंचायत समिती गणामध्ये उमेश खेर यांच्या पत्नी सौभाग्यवती उर्वी उमेश खेर या उभे आहेत आणि म्हणून या दोघींना पण आपण भरघोस मतांनी निवडून द्या. आमची सगळ्यांची निशाणी मशाल आहे आणि त्याचबरोबर 1 नंबरला आमचं नाव आहे. त्या 1 नंबरच्या नावासमोरच्या मशाल निशाणी समोरचं बटन दाबून 1 नंबरचं मताधिक्य देऊन आम्हाला निवडून द्या तिघांना पण, असा आपल्याला आपल्या माध्यमातून आज आग्रहाने विनंती करतो. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.